हॅलो, नमस्कार. कशा आहात मैत्रिणींनो तुम्ही? आय होप तुम्ही खूप मजेत आणि मस्त असाल. तर सकाळी 6:30 ला माझा योगाचा क्लास असतो. तर तो योगाचा क्लास झाला आणि त्यानंतर मी घरी आले आणि सोफ्यावर बसले कारण समोर हे उगवत्या सूर्याचं दर्शन होतं ना, ते मला इतकं आवडतं बघायला. इतकं सुंदर पॉझिटिव्ह मस्त वाटतं बघायला. सकाळी लवकर उठायचा हाच एक फायदा असतो, की आपल्याला असे सुंदर जे निसर्गाचे रंग असतात, निसर्गाची जी कमाल असते ती बघायला मिळते. आजूबाजूला शांतता असते, वातावरणात थंडावा असतो. त्यामुळे इतकं मस्त वाटतं. चिमण्यांचा किलबिलाट असतो. फुलं अशी छान उमललेली असतात, टवटवीत असतात. कसलेच हॉर्न नसतात. म्हणजे जे गाड्यांचे हॉर्न ट्रॅफिक असते ती अजिबात नसते. शांतता असते. घरातले पण सगळे झोपलेले असतात. त्यामुळे हा वेळ मला फार आवडतो आणि मी लवकर उठायची जी सवय लावलेली आहे ती ह्याचसाठी लावलेली आहे, की पूर्ण दिवसभरातल्या त्या बिझी शेड्यूलमध्ये ना आपल्या स्वतःला थोडासा वेळ मिळतो. बस बाकी काही नाही. त्यानंतर मग काय ड्रेस चेंज केला आणि किचन वाटच बघत होतं. कधी येते, कामं करतीये, तर मग किचनमध्ये आली आणि सर्वात पहिलं काम करते ते म्हणजे माठ भरून घेते. तर इथे काही एक्स्ट्राची भांडी होती, तर ती पहिल्यांदा मी रॅकमध्ये ठेवली, मग नंतर लावते. तर आमच्या इथे तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओजमध्ये काही बघितलं असेल, तर मोठा माठ होता इकडे काळ्या कलरचा. तो नेमका त्या दिवशी आईंकडून धुताना फुटला. तर म्हणून मग आमच्याकडे असा छोटासा माठ होता, तर तात्पुरता तो ठेवला. कारण एकदमच एक्वागार्डचं पाणी प्यायला ते कोमट असतं, म्हणजे काही थंड लागत नाही. त्यामुळे मग छोटा तर छोटा माठ, पण पाणी तरी थंड मिळतं. पण एकच की तो लगेच लगेच संपतो आणि मग भरावा लागतो. ठीक आहे. मग असा माठ आतून बाहेरून स्वच्छ करते, कारण नाही केला तर मग तो चिकट होण्याची शक्यता असते. म्हणून मग जेव्हा पाणी संपलं, की एकदा आम्ही मस्तपैकी त्याला आतून बाहेरून सगळं धुवून घेतो आणि आज मला स्टँड पण धुवायचा होता, कारण याच्यावर पाणी कंटिन्यू पडतच असतं. तर तो स्टँड पण धुवावाच लागतो. चिकट होतो नाहीतर. ही सगळी जागा, स्टँड हे सगळं आता मी पटापटा धुवून घेते. आवरून घेते गोष्टी आणि ॲक्वागार्ड परत लावते भरण्यासाठी. छोटासा क्यूटसा असा माठ आहे हा तर आता ॲक्वागार्डच्या पाण्याची सवय लागलेली आहे प्यायची. मग इतर कोणतं दुसरं पाणी पिलं की एकदम चवीला वेगळं लागतं आणि तहान भागतच नाही असं वाटतं. तर जे माठावरचं झाकण असतं ते सुद्धा घासून घेते. आणि त्यावर तर धूळ येतच असते. कितीही नाही म्हटलं तरी ती धूळ येतेच. त्यामुळे ते आव धुवावंच लागतं. तर आज स्वयंपाक काय करू हे विचार करत होते मी. म्हटलं चला आज तोंडले बटाटे करूयात. खूप दिवस झाले तोंडले खाल्ले नाही आणि आज मला जरा वेगळी तोंडल्याची व्हरायटी मिळाली. पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. आता इंडिया मध्ये आल्यापासून एक 5-6 महिने झालेत मला इंडियात येऊन. आता इकडे पण माझं रुटीन थोडंसं सेट केलेलं आहे मी. नवीन-नवीन थोडासा त्रास झालाच नाही म्हटलं तरी, कारण मुलं सेटलमेंटला त्रास देत होते. त्यांना समहाऊ तिकडची आठवण येत होती. त्यांना तिकडचं रुटीन त्यांच्यासाठी फिक्स झालं होतं. कारण लहानपणापासून म्हणजे जवळ-जवळ 5-6 महिन्यापासून मुलगी तर तिथेच म्हणजे होती. तर त्यामुळे तिला इकडची सवय नाहीये. सो तिने वेळ घेतला. त्यानंतर प्रत्येक गोष्ट कारण त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट ही इथे आल्यावर वेगळीच असते. मग ती शाळा असेल, लाईफस्टाईल असेल, खाणं-पिणं तर ठीक आहे, मी तिथं घरी आपलंच बनवत होती. पण तरीसुद्धा एक फरक असतो तो. मुलांना थोडंसं अडॅप्ट करायला वेळ लागला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वातावरणाशी. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या ॲडजस्ट करताय. शाळेमध्ये सुद्धा ॲडजस्ट होतायत हळू आणि एकदा मुलं सेट झाले, की मग आपण थोडंसं रिलॅक्स होतो, की चला आता मुलांचं सुरू झालेलं आहे व्यवस्थित. आणि कसं असतं मैत्रिणी यावरून मला एक पॉइंट तुम्हाला सांगावासा वाटतं, की बदल हा निसर्गाचा नियम आहे. मग तो बदल ठिकाणाचा असेल किंवा स्वभावाचा असेल किंवा असे बरेचसे बदल असतात. आपले सर्कमस्टन्सेस बदलतात, परिस्थिती बदलते. तर हा बदल ना जेव्हा होतो, तेव्हा आपल्या काही गोष्टी असतात त्या आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यातली एक गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची, बदल हा एक्सेप्ट करायला शिकायला पाहिजे. सुरुवातीला बदल झाल्यावर आपल्याला त्रास होतो. पुढे ॲडजस्ट करावं लागतं. चिड होते आपली. पण ती पण आपण कंट्रोल ठेवायला पाहिजे. कारण असं एक डोक्यात ठेवायचं, की हा बदल आहे आणि हा काही दिवसांनी होणार आहे. हे पण व्यवस्थित होणार आहे. ही पण वेळ निघून जाईल आणि हा पण हे पण आपलं सेट होणार आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे बदल एक्सेप्ट करणं. नाही केला तर आपल्याला चिडचिड होते, रोजचीच चिडचिड आणि मग आपल्याला रोजचाच तो त्रास होतो. रोजच आपण कंप्लेन करायला लागतो आणि जेव्हा आपला बदल कोणत्याही गोष्टीचा होतो ना, तेव्हा कंप्लेन करणं कुठेतरी टाळायला पाहिजे आपण.
कारण जितक्या जास्त कंप्लेंट तितकं जास्त आपल्याला अजूनच काय म्हणतो ना आपण स्ट्रेस होतो. कारण आता हे बदल तर माझे बरेच झालेले आहेत. म्हणजे मी आत्तापर्यंत एका देशातून दुसऱ्या देशात, दुसऱ्या देशातून परत तिसऱ्या देशात असे मोठे-मोठे बदल झालेले आहेत आणि प्रत्येक वेळेस असं नाही की मी एकटीच गेलेली आहे. मुलांना घेऊन जा, सामान शिफ्ट करा, सगळं रिकामं करा, विका सामान, मग ते न्या, नवीन जागी पुन्हा सेटल व्हा. असे बरेचसे चेंजेस झालेले आहेत. वातावरणातले बदल खतरनाक झालेले आहेत. एक्स्ट्रीम हॉटपासून एक्स्ट्रीम कोल्ड असे सगळे बदल बघितलेले आहेत मी. त्याच्यामुळे त्यावरून सांगते मी, सर्वात जेव्हा पहिल्यांदा आम्ही बदल केला, तर त्या माझी फार चिडचिड व्हायची. मग मला नंतर कळालं, की अरे हे चिडचिड करण्यापेक्षा ना कुठेतरी आपण बदल एक्सेप्ट करणं, स्वीकारणं हेच खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक वेळ हा सारखा नसतो. चॅलेंजेस येतात आपल्याला. ते चॅलेंजेस एक्सेप्ट करून त्याच्यातलं आपण सोल्युशन काढायला पाहिजे. एक सुवर्ण मध्य साधायला पाहिजे. तसंच मी सुद्धा करते. तर येस आणि दुसरं म्हणजे पेशन्स ठेवायचे कोणत्या पण बदलाला. पेशन्स इज द की असं म्हणतात ना. पेशन्स ठेवले ना आपलं डोकं पण शांत राहतं आणि अ, आपल्याला मार्ग सुचतात. आहे त्या परिस्थितीत आपण आनंदी राहतो. तर असं आहे. त्यामुळे येस, नेचरचा लॉच आहे. चेंज इज द कॉन्स्टंट. त्यानंतर झाडू वगैरे मारला मी. चहा घेतला, झाडू मारला आणि ही आईने दिलेला बटवा मला दिसला. कसं असतं ना, जेव्हा आपण आईकडे असतो तेव्हा आईने काय आणलं तर म्हणतो, की "नाही, मला नाही आवडलं, मी नाही घेणार हे." पण लग्न जेव्हा होतं, तेव्हा एखादी आईची वस्तू असते ना, ती आपण इतकी जपून ठेवतो, की आपल्याला भारी वाटते, हे माझ्या आईने दिलेलं आहे. मग ती जुनी जरी झाली ना, तरी आपण आपल्या जवळ ती जपून ठेवतो. कारण ती माहेरची असते, आईने दिलेली असते. मुलगी आपली जेव्हा सासरी येते, म्हणजे लग्न करून आपण सासरी येतो, तेव्हा आपल्याला आईची किंमत जास्त कळते का? लग्न झाल्यावर म्हणा किंवा मग मुलं झाल्यावर, जेव्हा आपण स्वतः आई होतो ना, तेव्हा कुठेतरी आईची किंमत आपल्याला जास्त कळते. इव्हन आईची जास्त आठवण येते. पदोपदी येते, पावलोपावली येते, की आपली मुलं जेव्हा गुण करतात, त्रास देतात, तेव्हा आपल्याला आईची आठवण येते. आपण जेव्हा खूप थकतो, दमतो, तेव्हा आईची आठवण येते आणि कुठेतरी आपण आईला कसा त्रास दिला, किती त्रास दिला हे आठवतं आणि आपल्याला गिल्ट वाटतो. की मी का त्रास दिला आईला किंवा कसं मी चिडून बोलायचे आईशी. अ, बापरे! मी म्हणजे कसं म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्याला माहिती असतं आपल्या चुकलेल्या आहेत आणि त्या अशा वेळेस आपल्याला आठवतात. त्यामुळे येस, आपल्या पॅरेंट्सवर राग-राग करू नका आणि त्यांना भरपूर प्रेम करा. त्यांच्यावर भरपूर प्रेम करा, जीव लावा त्यांना. आणि इथे भाजी झालेली आहे तोंडल्या बटाट्याची. मसाल्याचा डबा पुसून घेते. अशी काही छोटी-छोटी किचनची कामं असतात जी आपण लगेच केली तर आपलं स्वच्छतेचं एक काम साइड बाय साइड आपलं होतं. त्यानंतर ज्वेलरीचं मला स्टॉक काढायचा होता. कस्टमर्सला द्यायचे होते, तर तेच मी करत होती. ते शूट करत होती. जर तुम्हाला अशी छान-छान ज्वेलरी बघायची असेल, घ्यायची असेल, तर गोल्डन नेक क्रिएशन हे आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. एकदम सुंदर अशा व्हरायटी आहेत. क्वालिटी प्रीमियम आहे आणि प्राईस पण अफोर्डेबल आहे. तेव्हा Instagramचं पण तेच हँडल आहे गोल्डन नेक क्रिएशन्स आणि YouTubeवर पण आहे. मी आता स्टॉक टाकत आहे एक, 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 एक. तेव्हा चला पटापट ऑर्डर करा. चला तर मग मैत्रिणींनो, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लहान होता, पण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या खाऊप्रेमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि या चॅनलच्या लिंक्स ज्या आहेत मी त्या कम्युनिटी पोस्टमध्ये देते. नक्की जाऊन चेक करा. त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये